मिरज तालुक्यातील सुभाषनगर येथील हुल्ले प्लॉटमध्ये 2 गटात जोरदार धुमश्चक्री झाली आहे। यावेळी कोयता आणि कुऱ्हाडीने झालेल्या या हाणामारीमध्ये 6 जण जखमी झाले। त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत। दरम्यान रस्त्यावरून जाण्याच्या वादातून झालेल्या हाणामारीनंतर घरांची वाहनांची देखील तोडफोड करण्यात आली। सुभाषनगर येथे हुल्ले प्लॉटमध्ये एका गटाचा तरुण घरासमोर फोनवर बोलत बसला होता। यावेळी दुसऱ्या गटातील एक जण तिथून निघाला होता। फोनवर बोलत असणाऱ्या तरुणाने फोनवरील व्यक्तीला तू कडबा आणण्यासाठी त्या रस्त्याने जा असं सांगितलं, परंतु यावेळी झालेल्या गैरसमजातून दुसऱ्या गटातील तरुणाने तू कोण सांगणार दुसऱ्या रस्त्याने जा म्हणणारा असा म्हणून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। या वादावादीचं पर्यावरण हाणामारी झालं। या दोघांच्या हाणामारीनंतर 2 गट आमने-सामने आले। यावेळी दोन्ही गटांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली। दोन्ही गट कोयता, कुऱ्हाड आणि काट्या घेऊन एकमेकांना भिडले। यामध्ये एका गटातील 6 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। दरम्यान या घटनेनंतर दोन्ही गट परस्पर विरोधी तक्रार देण्यासाठी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात आले। यावेळी पोलीस ठाण्यासमोरही त्यांच्या जोरदार हाणामारीचा प्रकार घडलाय। रात्री उशिरापर्यंत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याबाहेर मोठा जमाव होता। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होतं। मी रावसाहेब लक्ष्मण लोखंडे। मी माझ्या दारात बसून फोनवर बोलत असताना मोहसिन फणीमध्ये तो आमच्या दारासमोरून तिकडं मस्जिदला जात होता आणि मी फोनवरनं आमचं म्हशीला वैरण आणण्यासाठी ह्या रस्त्यानं जाऊ नको त्या रस्त्यानं जा असं पप्पू ऐवळे म्हणून तिला फोनवरनं मी बोलत होतो। मी फोनवरनं बोलत असताना त्यानं डायरेक्ट मला अश्लील शिवेगाळी करून तुझ्या बाचा रस्ता नाही, मी ह्याच रस्त्याने जाणार, सरकारी रस्ता आहे म्हणून मला शिव्या दिल्या। मी इकडे म्हणत असताना तो मस्जिदमध्ये पळत गेला आणि मस्जिदमधनं त्यांचं ठरवून सगळा मॉब घेऊन जातकार समाजाचा तो बंदे नमाज, रफिक नानावटी, मोहसिन फणीबंद आणि महबूब या अशी बरीच नावं आहेत। जवळजवळ 500 जणांचा मॉब येऊन माझं घर फोडून, माझ्या बायका पोरांना मारून, माझ्या नातेवाईकांना सगळ्या मारून, माझे गाडी बिडी सगळी फोडून गेल्यात आणि जातीवरनं मला शिवीगाळी केली। धनगर आडांडवडे यांना सोडायचं नाही, हे धेडाके मस्तिको आहे असं म्हणत शिवीगाळी करून आम्हाला मारून, माझ्या बायका पोरांना मारून गेल्यात। माझ्या दारात 3 गाड्या, ती जी पोरं होती माझ्याजवळ आलेली त्यांच्या गाड्या, माझा केटरिंगचा व्यवसाय असल्यामुळे माझ्याकडे पगार घ्यायला मुलं आली होती, त्यांच्याही गाड्या फोडून चुरा केल्या आणि माझी इर्टिगा नावाची गाडी, शोरूम गाडी माझी फोडून बुकना केल्या। कोयता, कुऱ्हाडी आणि माझ्या वहिनीला, माझ्या भावांना डोक्यात कुऱ्हाडी घालून गेल्यात।